जिहाद यांच्या विरोधात बोलणार की गप्प बसणार? मंत्री राणे यांचा विरोधकांना खडा सवाल. क्रिकेटपटू रवी शास्त्री यांचा सन्मान. वानखेडेवर रवी शास्त्री स्टँडचं उद्घाटन. अष्टपैलू क्रिकेटपटू एकनाथ सोलकर यांच्या नावानं प्रवेशद्वाराचं नामकरण. हक्कभंग समितीसमोर कुणाल कामराची पुन्हा उलट तपासणी. एकनाथ शिंदेंची खिल्ली उडवल्याचं प्रकरण. शरद पवारांनी अचानक भूमिका बदलली. सुनेत्रा पवार यांना सहानुभूती मिळते बघून पवारांची हालचाल. बारामती पोटनिवडणुकीतून अखेर काँग्रेसची माघार. आकाश मोरेंना पक्षानं तोंड घशी पाडलं. वरिष्ठांची आपापसात फोनाफोनी. आकाश मोरेंचा अर्ज माघारीचे आकाश मोरे यांना आदेश. आई लाखापेक्षा जास्त मताधिक्यानं जिंकेल. काँग्रेसचा उमेदवार मागे हटताच बोलले जय पवार. काँग्रेसचा पार्थ पवारांवर हल्लाबोल सुरूच. भाजपामुळे पार्थ पवार निराधार बोलत आहेत, काँग्रेसचा आरोप. गोंधळ खरात विरोधात तिसरा खटला. सक्रिय तिसऱ्या गुन्ह्यात खरातला 13 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. लंके सुटले, विखे फसले. खासदार लंके यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली. सुजय विखे यांची याचिका अमान्य. लव्ह जिहादचा आरोपी कांदिवलीतून अटकेत. सायली सुर्वे लव्ह जिहाद प्रकरणी आतिफ तासे अटकेत.